काल संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आपलं उपोषण हे माघारी घेतलं. आता माझं एक कळकळीचं विनंती आहे म्हणा किंवा कळकळीचे आव्हान सर्व मराठा समाजाला आहे आणि संबंध मराठा बांधवाला आहे. डोळे उघडावे, त्यांनी लवकरात लवकर डोळे उघडावे, देशाचं राजकारण बंद करावं आणि खास करून जरांगे पाटलांनी हे आपले डोळे उघडावे. मित्रांनो, आपल्याला या सगळ्या विषयावरती आज अतिशय महत्वाचं बोलायचं आहे. सर्वांना विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत मित्रांनो शेअर करा. आता मराठा आरक्षण हे आजपासून किंवा आतापासून मागणी नाही. अण्णासाहेब पाटील यांनी 1980च्या शतकामध्ये या मागणीला सुरुवात केली. त्यांचं म्हणणं असं होतं की मराठा समाज हा पूर्णपणे श्रीमंत नाही आणि सगळा गरिबी नाही, फक्त आर्थिक निकषावर आरक्षण समाजाला द्या. म्हणजेच इतर मागासवर्ग त्या वर्गामध्ये जी काही लिमिटेशन टाकून क्रिमिनल लावून जे ज्यांना खरंच गरज आहे त्या लोकांना आरक्षण द्या, ही मागणी मुळात हे अण्णासाहेब पाटलांचे, ते काँग्रेसचे आमदार होते त्यावेळेस, सत्तेमध्ये सुद्धा काँग्रेस होतं. त्यांची मागणी मान्य झाली नाही, त्यांनी स्वतःला गोळी घालून आपलं जीवन संपवलं. तेव्हापासून ही आरक्षणाची मागणी आहे. आरक्षणाच्या नावाखाली सरकारनं मराठ्यांना हातामध्ये गाजरच दिलंय. आता ह्या पुढे चालून 2010ला 11ला 9ला हे मराठा मोर्चे आले, क्रांती मोर्चे निघाले. त्यानंतर उद्धव ठाकरेंच्या काळात सुद्धा क्रांती मोर्चे निघाले, मूक मोर्चे निघाले. अतिशय शांतताप्रिय आणि अतिशय शिस्तबद्ध हे मोर्चे होते. त्या मोर्चाचा कुणालाही त्रास झाला नाही. असे अनेक गोष्टी ह्या समाजाने बघितल्या, देशानेही बघितलेल्या आहेत. एवढे मोठे भयानक मोर्चे निघायचे आणि त्रास कुणालाही व्हायचा नाही. आणि याच मोर्चाला उद्धव ठाकरेंची गँग, उद्धव ठाकरे हे मुका मोर्चा म्हणत होते. त्यावरती हे काही नाही बोललं. 1994ला मराठा विरोधात GR काढून जो विश्वासघात मराठ्यांचा केला, अखंड मराठ्यांना चुना शरद पवारांनी लावला गेला, त्यावरतीही कुणी काही नाही बोललं. 2014 पासून मराठ्यांसाठी सकारात्मक निर्णय येऊ लागले, समाजाला आरक्षण मिळू लागलं. आणि त्यानंतर EWS आलं, पहिले ECBC आली, EWS आलं, आता ESBC आहे आणि परत मराठा समाजांना कुदमध्ये ट्रान्सफर ही करण्याची प्रक्रिया चालू आहे. एकूणच सगळे काही जे आहे हे सगळं भाजपनं कायद्यामध्ये राहून लोकांचा फायदा बघितलेला आहे. ना कुणावरती हा अन्याय झाला, सर्वांचा न्याय निवाडा कसा करता येईल याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष आहे. पाठीमागे एकनाथ शिंदे साहेब असताना ते झालं ना, आता हे तेच होतंय. हे दोन्हीही मुख्यमंत्री हे मराठा समाजाला मिळालेलं वरदानच आपण म्हणलं पाहिजे. पण यांच्या वाट्याला आपण काय दिलं बघा? आंदोलन करणं, मोर्चे करणं आणि त्याला यश मिळण्यासाठी शासनानं त्याला यश द्यावं लागतं, मागण्या मान्य कराव्या लागतात, मग त्या मोर्चाला यश मिळतं. आतापर्यंत हे 50-60 वर्ष संघर्ष चालला, यश नाही आलं. पण हे यश पदरामध्ये कुणीतरी घातलंय ते विसरून चालणार नाही. त्यांचं नाव आहे एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब. ह्या गोष्टी मान्य करायला शिका, ह्या गोष्टी मान्य करा की आपल्यावर ज्या शासनाने ते आपल्या मागण्या पूर्ण केले, त्यामुळे आपले आज कित्येक लोक, कित्येक मुलं नोकरीला लागले, त्यांच्या चेहऱ्यावरती हसू आलं. याला कुठंतरी कारणीभूत हे दोन माणसं आहेत, हे सरकार आहे. आपण हे मान्य करणार आहे की नाही? आता विषय काय, जे लोक जरांगे पाटलांच्या सोबत राहून नेहमी देवेंद्र फडणवीसांना किंवा शिंदे साहेबांना किंवा ह्या सरकारला दोषी ठरवणं, त्यांच्यावरती आक्षेपार्ह बोलणं, त्यांच्यावरती त्यांच्या जाती काढणं, असं काय काय लोक बोलतात. हो, आपला लढा हा आरक्षणाचा आहे, त्याला यश दिलं, तुमचा लढा मान्य केला, सगळ्या गोष्टी मान्य केलेल्या असताना फक्त जातीय देशामधून अजून किती दिवस देवभाऊला म्हणजे ह्याच्यात मला घ्यायचंय? काय झालं टार्गेट शासन, काय झालं टार्गेट देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे? का? नेमकं कारण काय?
आरक्षण दिलं तरीही तरगिटलं हेच लोक. आरक्षण आतापर्यंत न देऊन, लोकांची फसवणूक करून, लोकांना चुना लावून, लोकांचं वाटोळं करून समाजाला चुना लावलाय, त्या लोकांच्या वरती हे लोक एकही शब्द बोलत नाहीत. अजून त्यांचीच बाजू घेऊन त्यांचा अजेंडा चालवतात. हे कितपत योग्य आहे? एक आमची कोपरापासून डोक्यापर्यंत हात जोडून विनंती आहे जरांगे पाटलांना, पाटलांनी डोळे उघडावे, अनेक समाजाला आव्हान करावं. कारण बघा, आरक्षण हे शासन देणार नाही, शासन आरक्षण देऊ शकत नाही, आपल्या मागण्या पूर्ण होत नाहीत, होणार नाही आणि होऊ नये अशी यांची इच्छा होती का? हा एक प्रश्न पडू लागतो. कारण काय, एक पाठीमागं वाक्य मी ऐकलं होतं, जर हे आरक्षण दिलं तर घराघरामध्ये देवेंद्र फडणवीसांचे फोटो लागतील, हे वाक्य कुणीतरी बोललं होतं. हे वाक्य कोण बोललं होतं तर कमेंट करून सांगा. मग ज्या माणसाच्या घरात तुम्हाला फोटो लावायच्या होत्या, तुम्ही त्या माणसाला अजूनही शिव्या घालत आहात का? तुम्हाला आरक्षण दिले म्हणून घालतात, तुमच्या मागण्या पूर्ण केल्या म्हणून घालतात. तुमचे मुख मोर्चे, हा संघर्ष, हे गोष्टी आहेत, ह्या थांबवल्या कायमच्या आणि उन्हातल्या लोकांना सावलीत बसवलं म्हणून तर तुम्ही त्याला शिव्या घालतात का? कारण ह्या सगळ्या गोष्टी, आता मी एक मराठाच आहे, मलाही जे आरक्षण आहे याची आवश्यकता होतीच. आता आम्ही नोकरीला लागलो, कुठली कास्ट लावली नाही, कुठलं आरक्षण लावलं नाही, आम्ही ओपनमधून लढलो, नोकरीला लागलो, नोकरी करत आज जॉबला आहे, जॉब करत आहे. पण ज्याची खरंच ती अवस्था नव्हती, त्या लोकांसाठी एक चांगली गोल्डन चान्स दिलाय. याचे उपकार सुद्धा मानणं तेवढेच आपल्या मनाचा मोठेपणा आहे. पण तुम्ही ह्या गोष्टी कधी व्यक्त करणार आहेत? आता काही युट्यूबर्स आहेत, या युट्यूबरनी मराठा समाजाचं आंदोलन, मराठा समाज, जरांगे पाटलांचं आंदोलन, ह्या सगळ्याला त्यावेळेस आपल्या युट्यूब मधनं कव्हर केलं, त्यांची बाजूही नेहमी मांडत आलेत. आता आरक्षण मिळालंय तरीही लोक त्याच्यावरती परत हल्ले चालू ठेवतातच. देवेंद्र फडणवीसांना, भाजपला घेरायची कामं हे अजूनही ते लोक करतात का? एवढा द्वेष मनात का भरलाय तुमच्या? एवढा द्वेष भरण्याचं कारण काय? आता काही मागण्या ह्या प्रलंबित होत्या, त्या मागण्या पूर्ण करायचं परत आश्वासन भेटले. काय कामं असतील, 17 गॅजेट असेल, काय गॅजेट कुठले असतील, अजून मागण्या असतील, त्या मागण्या शासन पूर्ण करणार आहे. कारण शासन महाराष्ट्राला मराठ्याशिवाय पाहू शकत नाही. शासन कुणावरतीही अन्याय न करता हे आरक्षण पदरामध्ये टाकायचा प्रयत्न करत आहे. मुख्यमंत्र्यांनी हेच वारंवार सांगितलं. मग लोकांपर्यंत नेहमी ही द्वेषाच्या भावना कोण पोहोचवल्या? हा द्वेष का? त्यामुळं एक आमचं मनापासून एक विनंती आहे, एक वेळेस डोक्यामध्ये किंवा आपल्या अंतरांगामध्ये एक वेळेस तुम्ही टोकावून पहा. आपण जे एखाद्याला ब्लेम करतोय, क्लेम करतोय, ते कितपत योग्य आहे, ते खरंच बरोबर आहे का? म्हणजे सगळं द्यायचं, सगळं मान्य करायचं आणि थोडे वरून शिवा पण खायच्या, हा कुठला न्याय आहे असा एक प्रश्न पडतो. काल पाटलांचं उपोषण होतं, 2 दिवसाचं, 1 दिवसाचं ते उपोषण स्थगित करून सगळं चर्चा करून मागण्या मान्य करण्यात आल्या. हे इतिहासामध्ये पहिल्या सुरू घडले बरं का, हे कधीच घडलं नाही, हे आताच घडलंय. पूर्वी कित्येक लोक याच्या माध्यमातून मरण पावले, किती जणांनी आत्महत्या केल्या. पण ह्या ज्या गोष्टी आहेत एका दिवसामध्ये तुम्हाला तोडगा निघतो, ह्याचं कारण हे देवेंद्र फडणवीस आहेत, हे विसरून चालणार नाही. आता खाली काही मूर्ख कमेंट करतील, हा आला चाट्या भाजपचा, हा आला भटाचा चाट्या, हा आला कुत्रा, काय काय काय. असल्या कुत्र्यांना भीक घालून चालणार नाही. आम्हाला जाण आहे की आमच्या करता एका मुख्यमंत्र्यानं जे आतापर्यंत मराठा मुख्यमंत्र्यांनी कधी आमच्यासाठी करून दाखवलं नाही, तरी आम्हाला निवडून चुना लावला गेला आम्हाला. पण या एका ब्राह्मण मुख्यमंत्र्यानं खरंच लोकांचं कल्याण केलं, यात आम्हाला खरंच अभिमान वाटतो देवाभाऊचा. पण हा अभिमान जरांगे पाटलाला वाटतो की नाही, की त्यांना अजून अभिमान शरद पवारांचा वाटतो, हा एक मोठा प्रश्न मला पडलाय. तुमचं मत काय खाली कमेंट करा या विषयावरती. आणि म्हणून म्हणलं, डोळे उघडा,
एका दिवसामध्ये सगळ्या मागण्या मान्य करून आश्वासन देणारा जर कुणी असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत, शिंदे साहेब आहेत, बाकी कुणीही नाही. हे आता आपलं भाग्य आहे. आपल्या आंदोलनाला, आपल्या मागण्याला यश मिळत आहे, याच्या माग हे दोघच आहेत, हे तेवढंच खरं आहे. तुमचं मत काय नक्कीच व्यक्त व्हा. खाली जी मी वाक्य बोललं, डोळे उघडा, हे चुकीचं नाही. डोळे उघडलेच पाहिजे सर्वांचे. नमस्कार.